या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम पुणे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांच्या नोटा बदलण्याची मुदत वाढवली असून आज रिझर्व्ह बँकेने परिपत्रकाद्वारे माहिती दिली आहे। नागरिकांना त्यांच्याकडील 2000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी आणखी 7 दिवसांची मुदत वाढवून दिली आहे। आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार ज्यांनी अजूनही 2000 रुपयांच्या नोटा बदलल्या नसतील त्यांना आता 7 ऑक्टोबरपर्यंत नोटा बदलता येणार आहेत। तर 8 ऑक्टोबरपासून बँकांच्या मार्फत नोटा बदलून देण्याची प्रक्रिया थांबवण्यात येणार आहे। एकाच वेळी कमाल 20,000 रुपयांच्या नोटा बदलता येणार असल्याचं आरबीआयने स्पष्ट केले। 8 ऑक्टोबरपासून आरबीआयने निश्चित केलेल्या केंद्रात 2000 रुपयांच्या नोटा जमा करता येणार आहेत। याच ठिकाणाहून नोटा बदलून मिळणार आहेत। शेतकरी संघाच्या भवानी मंडपातील 2 मजल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी अंबाबाई भाविकांचे दर्शन रांगेसाठी राष्ट्रीय आपत्ती कायद्याअंतर्गत अधिग्रहण केले आहे। याच्या विरोधात शेतकरी संघाचे सभासद आणि कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता। शेतकरी संघ जागा अधिग्रहणावर आज शाहू स्मारक भवनात नेते मंडळांनी आपली भूमिका मांडली। यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी शेतकरी संघाची जागा अधिग्रहण करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक घेऊन विचारविनिमय करणे आवश्यक होते। तसेच पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी अधिग्रहण केलेल्या जागेचा कसा उपयोग होणार हे पटवून द्यावे असे मत व्यक्त केले। नवरात्र उत्सव संपल्यानंतर तात्काळ याविषयी बैठक घेण्यात येईल आणि तोडगा काढण्यात येईल असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। शेतकरी संघाच्या इमारती संदर्भात ज्या पद्धतीनं घडलं गेल्या आठवड्याभरापासून हे काही म्हणजे प्रत्येक नागरिकाला काही रुचलेलं नाही। तुम्ही आज देखील त्याच्या संदर्भात नाराजी व्यक्त केली, काय नेमकं? नाही, माझं काय मत होतं की पालकमंत्री किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी एक सर्वपक्षीय बैठक घेऊन या शेतकरी संघाची जागा घेण्याबाबतचा एक विचारविनिमय करण्याची आवश्यकता होती। ठीक आहे की महालक्ष्मी मंदिरामध्ये नवरात्र उत्सवामध्ये गर्दी होते आणि त्यांना येणाऱ्या भक्तांची सोयच करायची असती तर हा जर पर्याय निवडला असता तर व्यवस्थित झाला असतं। आपत्ती कायदा लावून कुलूप तोडणं एखाद्या सहकारी संस्थेचं हे काही योग्य नव्हतं आणि म्हणून मी मगाशी सांगितलं की प्रशासकीय अध्यक्ष हे शिंदे गटाचे आहेत, सदस्य शिंदे गटाचे आहेत, नेते मंडळी शिंदे गटाचे आहेत, पालकमंत्री शिंदे गटाचे आहेत। तर हे झालं कसं हा एक अचंबित वाटताना माझ्या मनामध्ये प्रश्न मी अनावधानाने विचारला जातो। याच्यावर आता तुम्ही एकूण तोडगा काय काढणार आहात का? मी मगाशी सांगितलं की नवरात्र उत्सव झाल्यानंतर तात्काळ आपण बैठक घेऊ आणि खरोखरच जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांना आम्हाला पटवून द्यावं किंवा या इमारतीचा कसा उपयोग होणार आहे। कारण मुळातच मॅग्नेट म्हणून कंपनीचा आणि शेतकरी संघाचा वाद सुरू आहे, त्यामध्ये आर्बिट्रेटर नेमला गेलेला आहे। आता तो मॅग्नेटचा वाद कसा मिटणार, त्याची नुकसानभरपाई त्यांनी जी मागितलेली आहे किंवा शेतकरी संघानं त्यांच्याकडे मागितली आहे ती कशी मिळणार, हे अनेक प्रश्न हे अनुत्तरित आहेत। त्यामुळे हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्याशिवाय आणि शेतकरी संघाबद्दलच्या भावना सभासदांच्या आणि जनतेच्या तीव्र आहेत, त्यांना अतिशय उत्कृष्ट विश्वासार्हता संपादन केलेला संघ म्हणून आपल्याला परिचय होता। अचानकपणानं ही जी घटना घडलेली आहे ती खरं म्हणजे क्लेशदायक आहे। या संदर्भातली चर्चा सर्व लोकप्रतिनिधीशी किंवा संघाचे जे प्रशासक आहेत त्यांच्याशी केली असती तर काय फार मोठा अडथळा किंवा कोणी काय केलं नसतं, पण अचानकपणानं जागा ताब्यात घेणं हे चुकीचं आहे। आणि म्हणून या संदर्भात आम्ही मगाशी जाहीरपणाने सांगितलं, शासनाला जर आवश्यकता असेल तर त्याच्या संबंधित घटकांची चर्चा करावी आणि काय नेमकी एवढी आपत्ती येऊन पडली त्याचं आम्हाला सुद्धा मार्गदर्शन म्हटलं आम्ही लोकप्रतिनिधी केलं पाहिजे। मला वाटतं अशा पद्धतीनं ही जागा काढून घेणं हा शेतकरी संघाचा नव्हे तर सहकारी चळवळीचा अपमान आहे असं आम्ही मानतो आहे। आणि पण माननीय कलेक्टर असतील किंवा आणि पालकमंत्री असतील त्यांना आपल्या लोकभावना निश्चितपणाने कळलेल्या आहेत। त्या पुन्हा एकदा अशा पद्धतीने जर करायचं असेल त्याची सविस्तर चर्चा झाल्याशिवाय
अशा पद्धतीचा निर्णय घेऊन आहे. त्या पद्धतीने आम्ही पालकमंत्र्यांशी बोलू. राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा कॉर्पोरेट कंपन्यांना शाळा दत्तक योजना या तत्वावर देण्याचा निर्णय घेतलाय. याशिवाय मोठ्या देणगीदारांची नावे शाळेला देण्यात येणार आहेत. सरकारी नोकर भरती कंत्राटी पद्धतीने करण्याचाही निर्णय घेतलाय. या विरोधात कोल्हापुरात विविध शिक्षक संघटना, पालक संघटना, कर्मचारी व नागरिकांनी एकत्रितपणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. सकाळच्या सत्रात शाळेचे कामकाज आटोपून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने या मोर्चासाठी एकवटले होते. हम सब एक हे आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, शिक्षण आमच्या हक्काचे, शिक्षण वाचवा, शाळा वाचवा अशा घोषणा आणि आशयाचे फलक हाती घेऊन हजारो जणांनी संघटितपणे सरकारच्या निर्णयाला विरोध केला. हात उंचावून सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात नारा दिला. तसेच सरकारी शाळा वाचवण्यासाठी लढण्याचा निर्धार केला. टाउन हॉल, CPR चौक, दसरा चौक, विनस कॉर्नर, बसंत बहार रोड ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गाने मोर्चा काढण्यात आला. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहोचला. या ठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. शिक्षक आमदार जयंत आसगावकर, शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष SD लाड, शिक्षक नेते दादासाहेब लाड, राजाराम वरुटे, भरत रसाळे, राजेंद्र कोरे, संतोष आयरे यांची भाषणे झाली. साऱ्याच वक्त्यांनी सरकारच्या निर्णयाला कडाडून विरोध केला. शाळांचे खाजगीकरण, नोकर भरतीचे कंत्राटी करण्याचा निर्णय रद्द झाला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करू असा इशाराही दिला. या आंदोलनाला मध्यवर्ती सरकारी कर्मचारी संघटनेनेही पाठिंबा दिला. संघटनेचे निमंत्रक अनिल लवेकर, वसंत डावरे, संजय क्षीरसागर, अंकुश रानमाळे, सुरेश पाणारी आदी मोर्चात सहभागी होते. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे अध्यक्ष BG बोराडे, CM गायकवाड, RD पाटील, उदय पाटील, शिक्षक बँकेचे अध्यक्ष सुनील एडके, कोजीमाशीचे चेअरमन बाळ देळेकर, खाजगी प्राथमिक शिक्षण पतसंस्थेचे शिवाजी भोसले यांच्यासह संस्थेचे संचालकही आंदोलनात सहभागी झाले होते. कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचा कोण म्हणतं देत नाही, शिक्षणाचे कंत्राटीकरण हमारी यूनियन, हमारी यूनियन, हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा, हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा. शाळेमध्ये शिक्षकांना शिकवू द्या आणि विद्यार्थ्यांना शिकवू द्या हे धोरण घेऊनच आजचा हा मोर्चा आयोजित केला. यामागचं कारणच असं होतं की शासनानं ज्या ठिकाणी नोकऱ्यामध्ये खाजगीकरण आणि कंत्राटीकरण करायला लागलेलं आहे, हे कंत्राटीकरण कोणत्याही परिस्थितीत रद्द झालं पाहिजे. 20 फटाकालच्या शाळा बंद करण्याचं जे चाललेलं आहे षडयंत्र, ते सुद्धा त्या ठिकाणी थांबलं पाहिजे. अन्यथा वाड्या वस्त्यावरची मुलं शैक्षणिक प्रवाहातनं बाजूला जातील. अशैक्षणिक कामं दिवसेंदिवस वाढवत आहे. त्यामुळे शिक्षकांनी शिकवायचं का ही म्हणजे कामं करायची. त्या ठिकाणी बेरोजगार लोकांनाही तुम्ही अशैक्षणिक कामं द्या. मग जुनी पेन्शन योजना असेल, ही जुनी पेन्शन योजना त्या ठिकाणी तुम्ही दिलेलीच नाही, नुसतंच आश्वासन दिलं जातं आहे. या सगळ्या बाबीसाठी खऱ्या अर्थानं हे आंदोलन आम्ही केलेलं आहे. आणि या आंदोलनातून त्या ठिकाणी जर बघितलं, अगदी KG to PG शैक्षणिक व्यासपीठाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सगळी समाविष्ट झाली होती. मग त्या ठिकाणी संस्था चालक असतील, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी, पालक या सगळ्यांचा सहभाग यामध्ये होता. महिलांची संख्या लक्षणीय होती. त्यामुळे शासनाला भविष्यामध्ये हे आंदोलन जे आहे हे जागा करण्यासाठीच केलेलं आहे. त्यांनी जर आदेश नाही रद्द केले तर भविष्यामध्ये याच्यापेक्षाही उग्र असं आंदोलन केलं जाईल. स्वच्छ भारत मिशन ग्रामपंचायत अंतर्गत गावोगावी गावातील प्रत्येक कुटुंबापर्यंत स्वच्छतेचे महत्त्व पटविण्यासाठी स्वच्छतेबाबत अधिक जनजागृती करून स्वच्छतेची चळवळ उभी राहण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार 1 तारीख 1 तास असा उपक्रम 1 ऑक्टोबर 2023 रोजी सर्व ग्रामपंचायतमध्ये सकाळी 10 वाजता स्वच्छता श्रमदान करून राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम लोकसहभागातून राबविण्यात येणार असून यामध्ये जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, महिला बचत गट, स्वयंसेवा संस्था, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे. 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्ह्यात दिनांक 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत स्वच्छता ही सेवा
2023 अभियान राबविण्यात येणार आहे. या निमित्त 1 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतमध्ये लोकसहभागातून 1 तास श्रमदानाद्वारे स्वच्छता करण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याची 67वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. यावेळी कारखान्याचे चेअरमन विनय कोरे यांनी कारखान्यात जादा ऊस येण्यासाठी वेगळीच पद्धत पाडली आहे. मार्च महिन्यात 50 टन ऊस घालविणाऱ्या ऊस उत्पादकांसाठी लकी ड्रॉ पद्धत लागू केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मार्च महिन्यात किमान 50 टन ऊस पुरवठा करणाऱ्या उत्पादकातून 3 भाग्यवंतांना बुलेट मोटरसायकल तर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील 5 गटातून 30 टन ऊस घालवणाऱ्या 5 शेतकऱ्यांना परदेशवारी घडवण्यात येणार असल्याची घोषणा अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत केली. दरम्यान आमदार कोरे यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे कोल्हापूर जिल्ह्यात ऊस उत्पादकांसाठी नवी पद्धत पडली आहे. महाराष्ट्र कर्नाटकासह लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या पट्टणकोडोलीतील श्री विठ्ठल बिरुदेव यात्रेचा मुहूर्त ठरला. 1 नोव्हेंबरपासून यात्रेची सुरुवात होणार आहे. कर्नाटकातील बुदनूर आणि संकेश्वर परिसरातील हजारो भक्तजनांनी पट्टणकोडोलीतील देवाचे मानकरी मगदूम पाटील, चौगले, कुलकर्णी, पुजारी, धनगर समाज, ग्रामस्थ यात्रा ठरविण्यासाठी पट्टणकोडोलीत उपस्थित होते. लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणाऱ्या यात्रेला हजारो टन भंडारा, खोबरे आणि बकरीच्या लोकरीचे उधळण या यात्रेत केली जाते. यात्रेचे मुख्य आकर्षण असणाऱ्या फरांडे बाबांची भाकणूक यात्रेच्या मुख्य दिवशी होणार आहे. येत्या 15 ऑक्टोबरपासून कोल्हापूर ते मुंबई या हवाई मार्गावर विमानसेवा सुरू होणार आहे. स्टार एअरने या रोजच्या विमानसेवेचे वेळापत्रक शुक्रवारी जाहीर केले. आठवड्यातील सर्व दिवस ही विमानसेवा सुरू राहणार असल्याने कोल्हापूर सह सांगली, सातारा जिल्ह्यासह कोकणातही प्रवाशांना याचा लाभ होणार आहे. देशाचे आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला जोडणारी दैनंदिन विमानसेवा असावी यासाठी खासदार धनंजय महाडिक प्रयत्नशील होते. त्याचा पाठपुरावाही सुरू होता. त्याला आता यश आले आहे. येत्या 15 ऑक्टोबरपासून कोल्हापूर मुंबई हवाई मार्गावर रोज विमानसेवा सुरू होत आहे. या विमानसेवेचा नजीकच्या काळात कोल्हापूर सहलगतच्या जिल्ह्यांच्या विकासात महत्त्वाचा वाटा असेल, असे धनंजय महाडिक यांनी सांगितले. शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. छत्रपती शिवरायांनी अफजल खानाला संपवण्यासाठी जी वाघनखे वापरली, येत्या 16 नोव्हेंबरला महाराजांची वाघनखे मुंबईत आणली जाणार आहेत. यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार उद्याच लंडनला रवाना होणार आहेत. पुढील 3 वर्षासाठी ही वाघनखे भारतात असणार आहेत. सांस्कृतिक विभागाने काढलेल्या परिपत्रकानुसार व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय 3 वर्षांसाठी ही वाघनखे महाराष्ट्र सरकारला देण्यासाठी तयार झाले आहेत. महाराष्ट्रातील 4 प्रसिद्ध संग्रहालयांमध्ये ही वाघनखे प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सातारा, नागपूरमधील केंद्रीय संग्रहालय आणि कोल्हापूरचा लक्ष्मी विलास पॅलेस या ठिकाणी या वाघनखांचं दर्शन घेता येणार आहे. ही वाघनखे महाराष्ट्राचा श्रीमंत इतिहास आणि पराक्रमाची साक्षीदार आहेत. अनंत चतुर्दशी निमित्त पर्यावरणपूरक विसर्जनासाठी महापालिकेचे सुमारे 2000हून अधिकारी कर्मचारी अखंडपणे 40 तास रस्त्यावर होते. मूर्तीदान बरोबरच तब्बल 35 टन निर्माल्य जमा झाले. प्रशासकीय के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसुळे यांनी इराणी खणीजवळ ठाण मांडून शहरात चोख व्यवस्था ठेवली. दरम्यान शुक्रवारी रात्री काही मंडळांच्या गणेश मूर्ती विसर्जनासाठी आणल्या जात होत्या. यावेळी विसर्जन मिरवणुकीनंतरही महापालिका यंत्रणा तशीच ठेवण्यात आली होती. महापालिकेकडून विसर्जन ठिकाणी व विसर्जन मार्गावर सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आली होती. विसर्जन मार्गावर लोखंडी बॅरिगेड्स, वॉच टॉवर उभे करण्यात आले होते. विसर्जन ठिकाणी लाईटची व्यवस्था केली होती. इराणी व बाजूच्या खणीभोवती संरक्षणासाठी बॅरिगेड्स, वॉच टॉवर व पोलीस पॅन्डेल उभे केले होते. इराणी खणीजवळ मिरवणूक मार्गावर 76 CCTV कॅमेरे बसवले होते. अग्निशामक दलाचे दक्षता पथक, सुरक्षा गार्ड असे 50 जवान व महाराष्ट्र रेस्क्यू फोर्स 50 जवान आवश्यक साधनसामग्रीसह तैनात केले होते. इराणी खणीजवळ 10 तराफे व 5 क्रेन व 375 हमाल्यांची व्यवस्था केली होती. महाद्वार रोडवरील धोकादायक इमारतीच्या ठिकाणी बॅरिगेड्सही लावण्यात आले होते. इतर मागास वर्गाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका आहे. इतर मागास वर्गांचे महामंडळ, सारथी, बार्टी, महाज्योती, TRTI या संस्थांना निधी वाटपात सुसूत्रता आणतानाच सर्व समाज घटकांना समप्रमाणात न्याय देण्यात येईल.
तसेच केंद्र सरकारच्या विश्वकर्मा योजनेची सांगड घालत राज्यात प्रभावी अंमलबजावणी करून 12 वलुतेदारांना लाभ मिळवून दिला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी झालेल्या बैठकीत दिली आहे. सह्याद्री अतिथीगृह झालेल्या या बैठकीत इतर मागासवर्ग तसेच भटके विमुक्त समाजातील विविध संघटनांसमवेत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. सुमारे 3 तास चाललेल्या बैठकीत इतर मागासवर्ग, भटके, विमुक्त, 12 बलुतेदार आदी समाजांच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी आपले म्हणणे मांडले. कुठल्याही समाजाचे आरक्षण कमी करण्याची सरकारची भूमिका नाही असं स्पष्ट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मराठा समाजाचे रद्द झालेले आरक्षण पुन्हा मिळवून देताना इतर मागासवर्गाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही असेही यावेळी ते म्हणाले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज लातूर दौरा करणार आहेत. लातूरच्या किल्लारी या गावात शरद पवारांचा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 30 वर्षापूर्वी म्हणजेच 30 सप्टेंबर 1993 रोजी लातूर जिल्ह्यातील किल्लारी या गावात महाप्रलयकारी भूकंप झाला होता. या भूकंपाने किल्लारीमध्ये सर्वाधिक जीवितहानी झाली असून सर्वाधिक नुकसान झालं होतं. गणेश विसर्जनाच्या दिवशी संपूर्ण देशाला हादरून सोडणारी ही घटना घडली. आज या घटनेला 30 वर्ष पूर्ण झाले आहेत. या भूकंपामध्ये लोकांनी आपलं होतं नव्हतं ते सगळं गमावलं. भूकंप झाला त्यावेळी शरद पवार हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांनी तात्काळ किल्लारी गाठलं आणि लोकांना लवकरात लवकर मदत कशी पोहोचवली जाईल याचं नियोजन केलं. या सगळ्यामुळे लोकांना त्यांचा एक आधार मिळाला होता. त्याचबद्दल कृतज्ञ म्हणून किल्लारीवासियांनी शरद पवार यांचा आज कृतज्ञ सोहळा आयोजित केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे विदर्भ दौरा करणार आहेत. नागपूर, वर्धा, अमरावती या जिल्ह्यात भेट देणार असून काही मान्यवरांच्या भेटी घेणार आहेत. सोबतच त्यांनी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पक्ष संघटनेचा आढावा घेणार आहेत. या विदर्भ दौऱ्यादरम्यान त्यांच्यासोबत पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्यासह पक्षाच्या विविध सेलचे प्रदेश पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते सलील देशमुख यांनी दिली आहे. नागपूर येथे रविवारी त्यांचे आगमन होणार असून दुपारी 12:30 वाजता दीक्षाभूमीला भेट देणार आहेत. यानंतर स्वागत लॉन सिव्हिल लाईन येथे दुपारी 2 वाजता पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन पक्ष संघटनेचा आढावा घेणार आहेत. त्याचबरोबर शहरातील विविध समविचार ज्येष्ठ विचारवंतांसोबत रवी भवन येथे बैठक घेऊन चर्चा करणार आहेत. रविवारी त्यांचा नागपूर येथेच मुक्काम असून 2 ऑक्टोबर रोजी सोमवारी सकाळी वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर निघणार आहेत. आमदार बच्चू कडू हे नेहमीच जनहिताच्या मुद्द्यावर आक्रमक असतात. अमरावती येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील विरोधकांना आमदार बच्चू कडू यांनी इशारा दिलाय. राजकारणाने बँक महत्त्वाची नाही, शेतकरी आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. बँक ही कर्ज देण्यासाठीच आहे. शेतकऱ्यांच्या व्याजावर बँक चालते. बँकेत घुसखोरी करणे आमच्या रक्तात नाही. 750 कोटीपर्यंत कर्जवाटप केले, 72% कर्जवाटप केलंय असं बच्चू कडू म्हणाले. कर्जआड राजकारण करण्यापेक्षा अधिक कर्ज देऊन आनंद साजरा करू. येत्या काळात आम्ही पीक कर्ज वाढवणार आहोत. आधार कार्डावर कर्ज देता येणार का याचा आम्ही विचार करू. आधी काही लोक कर्ज देण्यासाठी आडवे येत होते. नकारात्मक राजकारण करण्यापेक्षा सकारात्मक काम केले पाहिजे असंही बच्चू कडू म्हणाले. कोणी विनाकारण जर आडवं येत असेल तर आम्ही आहोत. जर पाणी पाजून कोणी म्हणत असेल की विष पाजता तर विष काय असते हे त्यांना पाजावे लागेल असा बच्चू कडू यांनी बँकेतील विरोधकांना इशारा दिलाय. अमरावती येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. बँकेचे अध्यक्ष व आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत शांततेत ही सभा पार पडली. क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे पॉवर कपल म्हणून ओळखले जातात. या जोडीचा चाहता वर्ग मोठा आहे. विराट आणि अनुष्का हे त्यांचे रोमॅन्टिक फोटो आणि व्हिडिओ सतत सोशल मीडियावर शेअर करतात. सध्या विरुष्का हे चर्चेत आहेत. अनुष्का ही दुसऱ्यांदा प्रेग्नेंट आहे अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. काही दिवसांपूर्वी अनुष्का आणि विराट यांना प्रसूती क्लिनिकच्या बाहेर स्पॉट केले होते, पण दोघांनीही पापराझींना फोटो लीक न करण्याची विनंती केली होती. आम्ही याबाबत लवकरच घोषणा करणार आहोत असं त्यांनी त्यावेळी सांगितलं. याच कारणामुळे आता विराट आणि अनुष्का यांच्या घरी एका चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे अशी चर्चा होऊ लागली आहे. त्यामुळे अनुष्का गेल्या काही काळापासून सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत नाही असंही म्हटलं जातंय.